मेन ज्या गोष्टीसाठी आलो ना इकडे लोक ना काय करतात, करणी करतात म्हणजे दुसऱ्याचं काही वाईट होणार असेल त्याच्या बाहुल्या त्याच्या नावाचं गठुडे किंवा असं बांधून असं झाडावर टांगतात. हे इथे फोटो आहेत बघा, फोटोला टाचण्या आहेत, इथे पण फोटो आहेत, बाहुल्या टाचण्या फोटो. हे इथे तर किती चिठ्ठ्या, हे सगळे फ्रेश आहेत बघ कागद सगळे. हा हे पण नवीनच फ्रेशच आहेत. दुर्गेश नमस्कार मित्रांनो, मी युवक आणि तुम्ही बघत आहात क्रेझी अबाउट फिशिंग. का रे यायला काही प्रॉब्लेम नाही, फार फार तर गोल गोल फिरत पडेल खाली. मग काय त्याच्याकडे कॅमेरा आहे. सोड ना, याला का पकडतो, येडा आहे का? पडले तर रडून काय फार फार तर दुसरा पाय पण तुटल, नाही तर आहे तोच परत तुटल. हे झाड मध्ये आलं. इथे शेपटी आहे, इकडे तोंड आहे. हे हल्ला हल्ला हल्ला, ते समोरच तोंड आहे. थोडासा हल्ला. फ्रॉक टाक बरं तिकडं. हां थोडंसं आज जवळपास त्याच्याकडे नको. ए पळाला पळाला. पहाड़ के पीछे जंगल के पार. अडकली वाटतं ना ही. ऊस तोडायच ना तू? मग ऊस तोड्या नाही, मग कोण आहे? ऊस तोड्याची गोष्ट ऐकली का तू? एकदा एक ऊस तोडा असतो, ऊस तोडता तोडता त्याचा ऊस विहिरीत पडतो. ए बॅग 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 खाली घे. माझी तर मोठी बॅग. अडकला, अडकलं रे, मेंढरू अडकलं. गरम झाला फुल टू कॅमेरा. आई पिल्लू 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 पिल्लू. ब्लॅक कलरचा मोरीज होता तो गेला, आता ब्लू कलरचा लावून बघितलाय. आधी ऑरेंज कलरचा लावला होता. टाकतो. ऊन डेंजर आहे पण. हा पुण्यामध्ये ऊन काहीच नाही आहे. हे बघा, हे मरळीचं घरटं आहे. जागा पकडून राहते ना तेव्हा असं घरटं बनतं. अंड्यांचं तर नाही माहिती मला, कारण की ती पिल्लं तर तोंडामध्ये धरते, अंडी पण तोंडामध्येच धरते. तशी जागा बनून राहते. मला वाटतं अंडी देण्यासाठीच आहे. अंडी देतेच पहिले ती, मग ती तोंडामध्ये घेते. इथं नाही, इथं आहे का नाही ह्याच्यात? पकड बरं. अरे फ्रॉगला पण आंघोळ घालावं लागेल. नाही नाही आली होती ना.
काय करूया की तिकडे ना 8-10 वेळ कास्ट करावं लागेल. मरळ आहे ना ते आता थंडीमुळे जरा थंड होतात ते, तर त्यांना ॲग्रेसिव्ह बनावं लागतं. तर त्यामुळे एकाच जागेवर 8 ते 10 वेळ कास्ट करायचा. तर तेवढ्याच्यात ती मग चिडून बाहेर येते, अटॅक करते. आली 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 गेली 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 गेली. श्रक्स आली होती. अरे 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 शपथ आई ग आई ग आई शपथ मेरे मेरे तशरीफ के बचपन में 2 टुकड़े हो चुके हैं, अब 4 हो जाएंगे. रुको रुको उतरने दो मेरे को. बचाओ आई गो ये देखिए हमारे राइडर. नाव का है बड़ीराम. हमारा बड़ी ले रहे राइडिंग करके. नॉट बाइकिंग. आई शपथ. चलो कितना और दूर जाना है? हमारी बड़ी जाते जाते चप्पला निकले बच गया. एवढं जड ह्याच्यात कसं काय झालं? दोस्तों सातारा की धरती पे स्वागत है. राजधानी सातारा. तो का ओके प्रणव बी रेडी. तो दोस्तों हम आ चुके हैं सातारा के घने जंगलों में, जहाँ बड़ीराम हमारे साथ है. वो हमें गाइड करेंगे इस पूरे टूर में, और साथ ही रोनित भी है. अरे 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 काय चिमणी, तिला पकडायची, जाळायची, तिची राख टाकायची, कोणाला वॉशमध्ये करायचं. तर ॲक्च्युली सकाळी फिशिंग केली होती आपण, पण सकाळी काही लक आपला लागला नाही आहे. तर उद्या सकाळी आपण परत ट्राय करणार आहे. आणि आपण साताऱ्याला आलो आहे, आणि साताऱ्याला आपल्याला इन्व्हाइट केलं होतं. रोनित आहे आणि बलराम ना. हां बलराम आहे. हे दोघं जण आहेत. तर रोनितनी मला इन्व्हाइट केलं होतं, आणि बलराम त्यांचे चांगले मित्र आहेत. तर हे मस्त इकडं फिशिंग वगैरे करतात. तर यांनी आपल्याला बरेच चांगले फिशिंग स्पॉट दाखवले, पण अनफॉर्च्युनेटली क्लायमेट फार दगाबाज आहे. तर लाटावाटा भरपूर सुरू होत्या. तर त्यामुळे आपण सकाळी उद्या परत ट्राय करणार आहे. ही लाकडी जमा केली आहेत बलरामनी, सरपण जमा केलं आहे. हाय अरे एकदम परफेक्ट बसलं रे. हे गावरान कोंबड्याचं मटण आहे. बाहेरूनच कापून आणलं आहे, कारण की इकडे जरा परत कापत बसायचं म्हटलं ना फार उशीर होतो. एक तर अंधार पण खूप झाला आहे. ते एक कापूनच आणलं होतं रोनितनी. सर्वात आधी जसं नेहमी आपण करतो, मटण उकळून घेऊया मस्तपैकी. भरपूर कांदा लागेल, भरपूर कांदा घालून उकळून घेऊया मस्तपैकी. बलरामनी चूल पेटवली. बळीराम म्हटलं होतं ना मला, तर तू नाम बळीराम आहे. बळीराम आहे, तू बलराम म्हटलेला. आता बळीराम एक जोक सांगू का? एकदा ना 2 पोरं खूप भांडत असतात आरशासाठी. एक छोटा आरसा असतो त्याच्याकडे. एक म्हणतो माझा आहे, एक म्हणतो माझा आहे, एक म्हणतो माझा आहे. खूप भांडणं होते. तू एक जण त्याला विचारतो दुसऱ्याला, तू कसं काय सांगतो की हा आरसा तुझा आहे म्हणून? तो ते हे बघ याच्यात बघितलं का मी दिसतोय म्हणतो. माती लावून घेतोय, कारण की हे पातेलं दुसऱ्यांचं आहे. परत त्या आधीच आम्हाला ताकीद मिळाली आहे, काळ करू नका. बसलं. कांदा थोडासा भाजून घेऊया आधी. मस्त असा भाजून घ्या कांदा. थोडासा भाजला ना त्याचा जो सुगंध आहे ना असा खरपूस खरपूस, तो खूप छान येतो. त्यामुळे थोडासा भाजून घ्या आधी.
टाक टाक टाक. नंतर मसाला वाजायला अर्ध टाक त्यातलं. जराशी हळद, ती भस्कन पण पडू शकते. धना पावडर. मीठ फोडून ठेवा आता लगेच नाही. हे आपलं गावरान कोंबड्याचं मटण. बस. मीठ. जोपर्यंत कोंबडा शिजतोय तोपर्यंत टेंट सेट करून घेऊया. मकरंद अनास पुरेसा म्हणतोय का? ऐ गंगे, ऐ गंगे. बैलगाडाचं कसलं प्रदर्शन? बैलांचं. अच्छा हा, ते खिलार वगैरे आणतात ते ना. गोव्याच्या बीचवर पण एक प्रदर्शन होतं. रॉयल नाही, अंग प्रदर्शन. ठीक आहे. हे असे 2 टेंट लावलेत. 2 टेंट 4 लोकांसाठी. बळीराम थांबतायत का नाही माहिती नाही. ओके, उबलने लगा है. बाकी सगळ्या अंड्यांना असं चिखल लावून घेतो. पण हे असं झालंय चिकन. म्हणजे इतक्या वेळ तर शिजतात गावरान चिकन. बराच वेळ झालाय. एखादा तुकडा टेस्ट करून बघूया. शिजलाय. कालवण बनवायला घेऊया. काढून घेऊया. तेल घेऊया. हे रेडीमेड भाजलेलं खोबरं आणि भाजलेलं कांद्याचं वाटण आहे. हे 2 पाकिटं घेतले. थोडंसं ना हे काय म्हणतात त्यात पाणी घाला. थोडंसं ओलं करून घ्या. नाही तर काय होईल की डायरेक्ट तेलात घालाल ना तर जळून जाईल. हे भाजलेलं खोबरं आणि कांद्याचं वाटण. आलं लसूण पेस्ट. आज आपण माऊली गरम मसाला आणि माऊली काळा मसाला वापरणार आहे. माऊली काळा मसाला साधारण 2 चमचे, कारण की 1 किलोपेक्षा थोडंसं कमी आहे चिकन. 1.5 चमचा माऊली गरम मसाला. माऊली काळा मसाला 2 चमचे. माऊली काळा मसाला घातल्याबरोबर बघा ना, हे वाटण हे ते सगळं याचा रंगच पूर्ण बदलून जातो. काळा होऊन जातो नावाप्रमाणेच. मसाला खाली लागतोय थोडासा, त्यामुळे थोडं पाणी टाकूया. माऊली गरम मसाला 1.5 चमचा साधारण. वाटणाचा रंग बघा किती भारी आलाय. वाज घेऊनच आहे ना. कधी होते असं झालं मला. 1 मिनिट. चिकन मला काढू द्या आतलं चिकन आधी सगळं. सूप ॲक्च्युली जरा जास्त झालंय. बसेल ना. बघ बरं बसतंय का. बसलं की बसलं ना. वत 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 वत. थांब थांब. ओके, बरं झालं बसलं सगळं. कॅम्पिंगचा व्हिडिओ म्हटलं ना मित्रांनो, काही ना काही राहतच. कधी कोथमीर राहणार तर कधी बाजरीचं पीठ राहणार. एक ना एक गोष्ट कधी ना कधी राहणारच. एवढ्या सगळ्या गोष्टी ना आपण म्हणजे फार कमी वेळ असं होतं की सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात. काही गोष्टी अवेलेबल. अंड फुटलं. तर आहे ना, आज आपल्याकडे बाजरीचं पीठ आणि कोथमीर नाही आहे. थोडंसं मीठ घालूया. मीठ कमी होतं. मित्रांनो, मी नेहमी माऊली मसाले वापरतो, कारण की माऊली मसाले पूर्णपणे नॅचरली बनवले जातात. त्यात कोणत्याही प्रकारचं केमिकल नसतं, कलर नसतात. आणि हे मसाले चुलीवर भाजले जातात आणि डंका मशीनवर बनवले जातात. त्यामुळे यांची जी चव असते ती एकदम नॅचरल असते. तुम्हाला हे मसाले जर मागवायचे असतील तर इथे त्यांचा फोन नंबर आहे आणि त्यांची वेबसाईट आहे. तिथे तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि मसाले मागू शकता. आणि पिन केलेल्या कमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला त्यांचा फोन नंबर आणि वेबसाईट मिळून जाईल. हे अंडे हे बहुतेक फुटलं होतं का दगड फुटलं होतं हेच माहिती नाही. अंड फुटलं नाही काय.
जंगल में जो भी मिले खा लेना चाहिए. मस्त मातीची टेस्ट लागते. झालंय, कालवण पण झालंय, मस्तपैकी उकळलंय. उतरून घेऊया हे. लाव लाव. हां, रोनितनी चपात्या आणल्यात ऑलरेडी. दे. बहुत ही सावधानी से. मस्तपैकी लिंबू पोळ्या, ही चपाती पहिल्यांदा आपण एक नंबर झाले. नाही नाही, खरंच जेन्युइन रिव्ह्यू दे. म्हणजे खरंच एक नंबर झाले, मला खरंच आवडलं. काही जर कमी जास्त असं काही वाटत असेल तर तसं अजिबात काही नाही. हां, अजिबात काही नाही कमी. मस्त वाटतंय. तुमच्या सातारा कोल्हापूर इकडे तर आम्ही तोड नाही देऊ शकत. पण तरी त्या मानाने कसं वाटतंय काय? खूप छान वाटतंय. म्हणजे मी तर जास्त फर्स्ट टाइम खातोय. बहुतेक हा मला माहीत नाही आता का आपण एवढी टेस्ट आहे. बहुतेक मला वाटतं ती मसाल्यामुळेच टेस्ट आहे ही छान. लिंबू वगैरे पिळून तर खूप भारी लागतंय. खूप मस्त. एक नंबर रस्सा झालेला आहे. पियाला जर रस्सा काहीतरी पाहिजे होतं. रस्सा चांगला झाला, जरा तरी पाहिजे होती. द्रोण नाही आणले ना आपण. एक नंबर मटण पण शिजले, एक नंबर. लिंबू पिळवणं पण एक नंबर लागते. मी काय रिव्ह्यू देणार नाही. जो रिव्ह्यू द्यायचा होता तो ऑलरेडी नवीन आपले गेस्ट, नाही सॉरी आम्ही त्यांच्याकडे गेस्ट आहे. अरे अरे कांदा मिक्स झाला. मी तर नेहमी सांगतच असतो तुम्हाला, हे चांगलंच होतं माऊली काळा मसाल्याचं. तुम्हाला जर माऊली काळा मसाला मागवायचा असेल किंवा माऊली गरम मसाला किंवा त्यांचे मसाले मागवायचे असतील तर इकडे त्यांचा फोन नंबर दिला आहे. तिकडे तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांची वेबसाईटसुद्धा आहे, तिथे सुद्धा तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. आणि पिन केलेल्या कमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला त्यांचा फोन नंबर आणि वेबसाईट मिळून जाईल. मस्तपैकी शेकोटी गेली आहे, कारण की थंडी इतकी चिल्ड थंडी पडली ना, बापरे, म्हणजे सहन होत नाही आहे. पुण्यातही एवढी चिल्ड थंडी आहे, इकडे पण चिल्ड आहे, पण आपण पाण्याच्या शेजारी आहे ना, त्यामुळे खूप जास्त थंडी वाजते. तर आता मस्तपैकी शेकोटी करून गरम वगैरे होऊ आणि मस्तपैकी जाऊन ते आपल्या स्लीपिंग बॅगमध्ये जाऊन झोपून जाऊ. तिकडे रोनित आणि बळीराम झोपलेत आणि इकडे आपण इकडे आपण झोपणार आहे. तर आता फटाफट झोपतो मी. खूप डेंजर झोप लागली आहे. खूप जास्त प्रवास झाला आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. म्हणजे मी एकटाच उठलो आहे, अजून हे सगळे उठायचे आहेत, प्रणव वगैरे ते. तर दिवस उजाडला आहे आणि जवळपास आपल्याला थोडंसं फिशिंग ट्राय करून बघायची आहे, त्यामुळे थोडंसं लवकर उठलो होतो. चला जाऊन बघू तिथे. बरं, धुक्क कसं पडतं बघा पाण्याच्यावरती. आणि असं आपण चालतोय ना, तर इथं सगळं हे फॉग जमा आहे. तर आपले पॅन्ट आणि चपला ह्या सगळ्या ओल्या होतात. हे बोट फील होत नाही आहे. थांब थांब, काय ते मरळ वाटतं ना. इथून खेळू का एक दोन. कॅमेरा चालू लाल लाईट चालू. हो, हे बारीक तर बारीक मिळालं तर सही. ओके,
लहान का होईना एक मासा तर मिळाला आहे 2 दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर सकाळी सकाळी. ठीक आहे, मिळालं याचा जास्त आनंद आहे. बरोबर ते गॅपमधनं आण. आली. अरे 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 यार, गोप्रोची बॅटरी संपली. ती मिळाली बघा. तरी बरं आपल्याकडे बहिराम होतं शूट करायला, मोबाईलने शूट करतं. येत बघ, ही साईज जरा मागच्या वालीपेक्षा बरी आहे. फार लांब आलो ॲक्च्युली, आणि नेमके आपले कॅम्प जवळ आहे ना आपलं बॅटरी वगैरे बॅग, ते सगळं तिकडंच राहिलं आहे. ओके, फ्रॉग बघा काय मस्त आहे. मोरिझो फ्रॉग आहेत. गॅलेक्सी टॅकल शॉपमधनं मिळून जाईल तुम्हाला. इकडे त्यांचा नंबर मिळून जाईल, वरती नंबर आहे त्यांचा. होता असं जुगाड़ ऐसा है कि इसमें हम डालेंगे तुरंत और ये ऐसे हो जाएगा. आम्ही कमीत कमी भांडे वापरतो. जरा जरी कास्टिंग चुकलं नाही इकडे तिकडे. वाजतंय. भूक लागली आहे ॲक्च्युली. काल आहे ना चपात्या कमी पडल्या, खालून जास्त चांगलं झालं होतं, भात वगैरे नव्हता. ओके, बळीराम आहे ते मासे धुवून घेत आहेत. काही गोल पीसेस कट केले आणि काही बोनलेस कट केलेत. पहिल्यांदाच माऊली गरम मसाला आणि माऊली काळ्या मसाल्यामध्ये आपण मासे मॅरिनेट करणार आहे. हे ना थोडं आता चमचा नाही आहे, साधारण आहे ना 1 चमचा घ्या हे गरम मसाला. माऊली काळा मसाला हा साधारण 1.5 चमचा घेऊया. मीठ, आलं लसूण पेस्ट, अख्खा 1 लिंबू पिळूया. तुम्ही अर्धा पिळू शकताय कारण की मला जरा आंबट हवं आहे. जास्त वेळ नाही, थोडाच वेळ मॅरिनेट होऊन देऊया. आणि फिश जास्त मॅरिनेट करायचीच नसते, फार तर 15 मिनटच मॅरिनेट करायची असते. हे असं मस्त मॅरिनेट झालं आहे, 1 नंबर सुगंध येतो आहे. हे कालचं थोडंसं तेल उरलं होतं, याला कट्स मारायचे ते. तिला ना तेलात बुडवायचं होतं म्हणजे ती चिटकत नाही ना इकडं तिकडं. हो झाली. तुला चटका नाही बसला ना रोनी? नाही ना. चटका बसतोय. अरे 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 छोटा वाला पीस. छोटा नहीं, तुम्हारे लिए बनाए सब, तुम ही खाओ. हे पण घे प्रणव त्यासोबत. मसाला आवडलाय बरं का मला. नाही सर, तो जो तुम्ही मसाला आणलाय का नाही, हां हां, तो मला मसाला लय आवडलाय. वा वा वा, थँक्यू थँक्यू. तो मसाला ठेवून जाताय का मला? हां घेऊन जा. पण द्या की. विथ स्किन खा, विथ स्किन लय भारी लागते. चमडी सगळं आहे ना, खतरनाक लागते बरं का. त्या चमडीला आहे ना सगळं असं जो मसाला लागला ना मस्त लागतं त्यामुळे. दुसरं आहे का सिलेंडर? काही एकच आहे. काय मस्त फ्राय झालं पीस, बोनलेस पीस.
थोडा आंबट कमी झालाय बाबा आज. अरे घे मोठा मोठा पीस. हा कसा आहे याच्यात थोडस खूप छान लागते. हा लिंबू पिळलंय ते खूप छान लागते. कसला सॉफ्ट एकदम तो शिजलाय. हा हा. हे जे आहे ना खरं सांगा, वाईट तर वाईट सांगा, काय असं हे नाही. मस्त एकदम सॉफ्ट एकदम मसाल्यामुळेच आहे. मसाल्यामुळेच लागते सर सगळं. जाताना मी मसाला घेऊन जाणार आहे सर. आमच्या फॅमिलीला दाखवू द्या आम्ही धरणाव केलेलं तसं काय आहे ते. मस्त मोठा पीस घेऊया. बर्फी सारखा झाला पीस. लिंबू पिळल्यावर आधीच्या पेक्षा हे लिंबू पिळलेलं आहे ना ते लय भारी लागते. तेल कमी पडलं त्यामुळे आता हे डायरेक्ट विस्तोवर ठेवतोय. मसाला सर शिल्लक राहिला टाकू का त्याच्यात? टाक ना त्याच्यावरती टाक. झालेत जरा काढून बघूया. एक एक ह्याच्यात ठेवतो. उचलशील. अरे वा. हा याचं हे राख काढून घ्यावं लागेल. भाजलेला मासा राख भारी लागतंय. बहुतेक मी शेपटीचा पीस घेतला होता, शेपटीचा पार्ट घेतला होता. तर काटे जास्त असतात. खूप भारी. कॅम्पिंग म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात. म्हणजे ॲडजस्टमेंटच असते कॅम्पिंग म्हटलं की. एकदम सगळ्या गोष्टी नीट होतील असं नसतं कॅम्पिंगमध्ये, आणि त्याचीच खरी मजा असते. धमाल मजा आली साताऱ्यामध्ये. आता आपल्याला जायचं आहे जादू टोण्याचा डोंगर बघायला. ये देखिए दोस्तों हम कैसे खतरनाक रास्ते से कल इधर आए थे फिशिंग स्पॉट पे. पण मी हिंदी का बोलतोय. रस्ता बघा कसा आहे. उतर चढ करत जावं लागतंय. मला पण उतरावं लागतं. अरे अरे गाडी गाडी गेली. थांबलो इथं मस्तपैकी चहाची तलब लागली आहे. काय नाव आहे हिचं? एक माणूस लग्नात चाललेला असतो, डोक्यावर ना असं पोतं भरून आलं नेत असतो, आणि ते लग्नात जातो आलं घेऊन, आणि सगळे लोक बघतात त्याला. तर एक माणूस विचारतो हे काय? तो लग्नात. तो हे काय एवढं आलं? तो मग काय पत्रिका मिळाली. मग पत्रिका मिळाली काय? तर पत्रिकामध्ये खाली लिहिलं होतं लग्नाला आलंच पाहिजे. महत्वाचं तुमच्या चपात्या कमी पडल्या पाण्यासारखं. कमसे कम 5-5 चपात्या खाल्ल्या असत्या सगळ्या. हो. मी तर 5 चपात्या खाल्ल्या असत्या. नाही मी पण खाल्ले असते काल. भूक पण लागली. तू हे नाही खाल्ले ते भाजलेले मासे? हा देशाटनाला गेलता तो. हा देशाटनाला गेलता त्यावेळेला. देशाटनाला शुद्ध मराठीमध्ये काय म्हणतात? डबा टाकायला गेलतो. नाही तर मग असं पण म्हणायचं की तुळस लावायला गेलतो. मांढर देवीला आलो आपण, आणि बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी इकडे स्ट्रॉबेरी वगैरे खाण्यासारख्या गोष्टी ज्या आहेत ना त्या सुद्धा आहेत. गावात यायचं इकडं. गावातून हे पिंपळाचं एक झाड लागतं. पिंपळाच्या झाडापासून लेफ्टला जायचं. पिंपळाच्या झाडापासून लेफ्टला, आणि मग सरळ गेलं की एक शाळा लागते. शाळेपासून पुढं मंदिर आहे. हां मंदिराच्या शाळेपासून पुढं मंदिर, आणि मंदिराच्या खालच्या बाजूला. मांडरगाव आहे. मांडरगावातून थोडंसं वरती आलो आहे आपण, आणि वरती म्हसोबाचं मंदिर आहे. हे समोर म्हसोबाचं मंदिर आहे. तिकडे जाऊन बघूया. इकडे जागोजागी ना झाडं आहेत. झाडांवर अशी काळी काळी गठुडे बांधलेत, बाहुल्या ठोकल्यात. हे इकडे मंदिर आहे म्हसोबाचं मंदिर. हे जाळीतलं म्हसोबा म्हणतात ना याला. जाळीतला म्हसोबा म्हणतात. मेन ज्या गोष्टीसाठी आलो ना इकडे लोक ना काय करतात? करणी करतात. म्हणजे दुसऱ्याचं काही वाईट होणार असेल त्याच्या बाहुल्या, त्याच्या नावाचं गठुडे किंवा असं बांधून असं झाडावर टांगतात. हे इथे बघा, हे गठुडे, हे सगळे गठुडे आहेत तिथे. आणि हे इथं असे वुडू सारखे, हे इथे टाचण्या टोचल्या आहेत. हे भावली असते. आणि हे खिळे बघा कसे ठोकलेत, आणि ते खिळ्यालाच ती पिशवी अडकवली आहे. बाहुल्या आहेत. हा इथे पण आहे, आणि इकडे पण आहे.
त्याचे खिळे ठोकलेत. हे काय करतात अय्यो माहितीये इथं डोळे पण लावलेत. का? हे काय करतात माहितीये का? हा हे ती जी पुडी बांधलेली आहे ही हा. जी दिसते हा. या पुडीमध्ये त्या माणसाचं काहीतरी एखादी गोष्ट किंवा त्याची जवळची वस्तू वगैरे ती वस्तू असते त्यात ती भावली त्यांना जे कोणी हे सुचवलेलं असतं हा. पहिली गोष्ट त्यांनी तो दिलेला असतं की मग त्याच्यामध्ये ती आवडती वस्तू ती त्या ह्याच्यात पुडीत बांधून ठेवायची किंवा पायाखालची माती वगैरे हा, हा, असा हा. प्रकार म्हणजे त्या माणसाला त्रास होईल. त्रास त्याचं होईल ज्याच्याबद्दल टोचल्यामुळे. वाईट करायचं आपल्याला त्याबद्दल हा. आणि ते मग ते लिंबू वगैरे टाचण्या किती टोचायच्या ते सगळं सांगतात आणि ते मग हे करायला लागतं. अंधविश्वास आहे मित्रांनो, पण चालत आलं जर ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या असत्या, कोणाचं जर वाईट तुम्ही फक्त पिन मारून टोचून वगैरे केलं जर असतं तर आज आपल्या इकडे युद्ध झालेच नसते. आपण पाकिस्तानच्या नावानेच डायरेक्ट काय पिन वगैरे टोचली असती, त्याचा पुतळा बनवला असता आणि लोक असे इझिली आपण हँडल केले असते. हे काय माहिती नाही, बहुतेक ही पाण्याची सोय, पाणी पण दिसतं याच्यामध्ये आणि सगळं घाण झालं वाटतं. इथून वरती जायला रस्ता आहे जरा, हे जाळीतला मसोबा आहे ना त्याच्या आधी थोडंसं तिकडून वरती जायला रस्ता आहे. तिकडे सुद्धा ते वुडू किंवा ते भावल्या वगैरे ना ते जरा जास्त प्रमाणात आहे वरती पण. हो, ह्या गठोड्यांमध्ये काय असेल एक्झॅक्ट तेच असेल ना रे, त्यांची आवडत्या गोष्टी वगैरे. मांडर गावापासूनच तुम्हाला झाडावर बांधलेले ते बावले आणि ते चेटूक तुम्हाला दिसेल. इथून पुढे गेलात तर मांढरदेवीचं मंदिर, सॉरी काळूबाईचं मंदिर आहे, पण मंदिरात आपल्याला काही जायचं नाही, वरती आहे थोडंसं. आम्ही तात्या विंचूचा शोध घेत आहे. इथं मधून रस्ता आहे रे. नाही लिंबू नाही आहे, इथं नाव लिहिलंय. ती काकडी जी मी खाल्ली ना, सोनल कुलकर्णी, सोनल कुलकर्णी, आणि त्याला टाचण्या बिचण्या ठोकल्यात. नाव आहे आई निलेश काय तरी हरिभाऊ. बापरे, आई काहीतरी लिहिलेत नाव स्पष्ट दिसतं बघा इथे तुम्हाला. त्यांची नावं लिहिली, त्यांचं चेटूक करून ते काकडीसारखं फळ होतं ना जे मी खाल्लं होतं ते तिथं ठेवलं आहे आणि त्याला पिना टोचल्यात. रोणीत वरती गेलाय, त्यांनी काहीतरी बघितलं वाटतं. हो, इकडे तर पूर्ण लाईनशीरच आहेत. फ्रेश किती बापरे बघा इथे हात तर बघा भरले सगळं. हां लांब करा हे इथे सगळे भरलेलं आहे, पूर्ण भरलेलं आहे आतमध्ये. हे इकडे हो हे इकडे पण काहीतरी केलेलं आहे. हे तू म्हटलं तेच फळ आहे ना, कोळवा. किती आहे बाप. ही झाडी झुडपं आहेत, याच्या आतमध्ये सगळं ते लावलेलं, आतमध्ये पण लावलं आहे आणि बाहेर पण लावलं, म्हणजे पूर्ण गच्च भरून लावलं आहे. फोटो चिटकवलेत बावल्यांसकट. हे इथे फोटो आहेत बघा, फोटोला टाचण्या आहेत, इथे पण फोटो आहेत, बावल्या टाचण्या फोटो. हे इथे एक लिंबू खाली पण पडलाय, लिंबूला पण टाचणी टोचून फोटो टोचलाय. धारू त्याला धार असते बघा. अच्छा धारीचे लिंबू म्हणतात, एक धारी दोन धारी अशी ते चेटूक साठी वापरतात. धार आहे बघा. ही धार दिसते ना, ही म्हणजे लाईनी ज्या दिसतात ते एक धारू दोन धारू असे लिंब जे आहेत ते चेटूक साठी वापरतात. आपल्याच नावाने टाकलं. इथं बघा कोंबड्याचं काहीतरी आहे, पंख बिंख असं दिसतं त्याच्यामध्ये. इथे पण चिठ्ठे आहेत लिहिलेले, ठोकले चिठ्ठे वगैरे लिहिले आहेत. अंडरपॅन्टी पण आहे कुठं, हा कपडे पण काय ठेवतील काय नाही. फोटो इकडे पण फोटो आहे बघा, सिगरेटी जशी आवडत सिगरेट सिगरेटी सुद्धा आहे. आणि आपण काही बावल्यांवर पाय पण दिला. क्या लिखा है चिट्ठी में, पढ़ सकते हैं क्या? तू मेरे से प्यार करती है. ही एकदम लेटेस्ट वाली आहे, रिसेंट आहे. कोणाच्या नावाने लावली असेल काय माहिती. अरे ठोकली नाही तर निघाली असते. फोटो बिटो पण आहे त्याला. फोटो बिटो ठोकलेत. हातला का लावू सर? लाव ना त्यात काय. एक नंबर, किती चिठ्ठ्या आहे. ओ माय गॉड, मैंने तो नींबू का पेड़ दे दिया.
और ये देखिए ये बड़ी मूर्ती है. हे फार जुनं आहे. ओ माय गॉड, इकडे किती लावल्यात. बघा फोटो केवढा लावलाय बघा. बघितलं ना. कुठे होता मी आता पाहिलं तो कुठेतरी फोटो. पिवळा ना हे बघा तो. पाचो ते गाणं काय रे, पाचोळा सैरा वैरा ती पडले शांत आहे. पान पान शांत आहे. ह्याला तर किती खेळ ठोकलेत बघा. लय त्रास झाला. ह्याला लय लय त्रास होणार आहे. चिडलं वाटतं ज्याने कोणी केलं. किती खेळ ठोकलेत. ह्याला पण येत लय हा. खेळ कुंकार. ठीक आहे, एक माणूस दोन बाया, कसं तरी मंदिर आहे. हे सगळं दाखवण्याचं ध्येय एकच आहे मित्रांनो, की ही सगळी अंधविश्वास वगैरे हे सगळं आता चालत आलंय. त्यामुळे आपला देश भरपूर महाग आहे चायनापेक्षा. आणि अशा गोष्टींनी काही कोणाचं वाईट होत नसतं. पहिली गोष्ट तर असं जर असतं तर मग कोणाचं आज पोलीस नसते, किंवा हे आपली जी व्यवस्था आहे ही नसते, किंवा आपल्याला शत्रूची भीती नसते. तर मग आपण शत्रूला संपवायचं असतं तर मग आपण सरळ त्याची एक मूर्ती बनवली असती किंवा बाहुली बनवली असती, तिला ठोकलं असतं, असं काय केलं असतं आणि त्याचा नाश झाला असता. असं होत नाही कुठे कधी, आणि होणारसुद्धा नाही. ह्या सगळ्या भाकडकथा आहेत, अंधविश्वास आहेत. हे इथे तर किती चिठ्ठ्या, हे सगळे फ्रेश आहेत बघ. कागद सगळे, हां हे पण नवीनच फ्रेशच आहेत. हे फ्रेश आहे एकदम. हे इथे चिठ्ठ्या पण आहेत. दुर्गेश गोडळकर, आई कष्टबाई, आई काळूबाई, काळूबाई याच्या काडी, याच्या बोकडाची उपासा, बोकाडाची, याच्या बोकांडी बसा. अच्छा याच्या आई काळूबाई याच्या बोखंडी बसा. दुर्गेश गोडकर. हे असं सगळं होत असतं तर काय झालं असतं का असं. पूर्वी तर भरपूर होतं हे सगळं, पण आता ना म्हणजे करून देत नाही हे सगळे चेटूक बिटूक. कमी झालं प्रमाण. पहिले तर पूर्ण झाडं बिडं हे सगळं भरलेलं असायचं, आता फारच कमी झालं आहे. हे दुर्गेश गोडकरसाठी आहे हे नोट. गोढळकर दुर्गेश गोढळकर. तर कोण आहे माहिती नाही कोणी लिहिलं, पण तुमच्यासाठी मेसेज लिहिला आहे. दुर्गेश गोढळकर, आई काळूबाई याच्या बोकांडी बसा. हे बघा हे किती लावल्यात. बापरे, इथं गच्च भरले झाड. हे हरवलेत गृहस्थ आहेत. तर काय नाव म्हटलं? युवराज माने नाव आहेत आणि डांगे चौकात राहिलाय. तर इथं कसं काय हरवलंय? इथं देवाच्या माणसाने आणलंय. आणले मग ते घेऊन गेले नाही तुम्हाला? नाही घेऊन गेले. विसरले का? घेऊन गेले नाही. घरचे कोण होते? घरचे होते का तुमच्या? घरातले होते? आणि मुख्य म्हणजे त्यांनी काही धूम्रपान केलं नाही, पिलेलं वगैरे नाही येते. तुम्ही देवाचे माणूस आहे म्हणता का? देवाचा माणूस गेले सोडून मला. अच्छा, देवाचे माणूस सोडून गेले. तर तुम्ही वरती बसा ना, तुम्हाला खायला पण मिळेल, शोधायला पण सोपं पडेल. असं इकडे तिकडे फिराल तर अवघड होईल. हा. आता काय करायचं? काही नका करू. तुमच्या घरचे आटकून सोडून गेले का तुम्हाला? कधी गेलं सोडून? आता मग अशी गेलं. देवाचा माणूस, देवाचा माणूस. किती टाइम? तोंड नीट कर. तोंडाला काय झालं तुझ्या? ही आली का? ही निब्बर झाली असेल ना पण आता. बरंच गोड लागत आहे. हा का? अरे पाणी पण नाही आणलं. आपण साताऱ्याला आलोय आणि आपल्याला इन्व्हाइट केलंय रोनितनी. रोनित चाललाय. अरे यार लय कचरत घेते. हे वर्ल्ड स्ट्रॉंगेस्ट मॅन स्टीलची टाट कशी फाटव मी. बैरा मला काय बोर करतो. हक्कल बोल रोनित, याला परत आणू नको इकडं. भारतरत्न द्या पण छोटा लय मोठा नको, छोटाच भारतरत्न द्या. यो आई मला वाटलं तर तिकडे चमचा लावलाय म्हणून मी ते बरोबर सोडून दिली.